हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण फ्लावर, गाजर आणि मटारची भाजी बनवणार आहोत। ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे पण चवीला मात्र अप्रतिम लागते। तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली आहे। गाजर शरीरासाठी खूप फायदेशीर असते पण बऱ्याचदा आपल्याकडून गाजर जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही। मग अशा पद्धतीने गाजराची भाजी जर बनवली तर मुबलक प्रमाणात गाजर खाल्लं जातं। ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता। मुलं सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। फ्लावर, गाजर आणि मटारची भाजी बनवण्यासाठी आधी आपण फ्लावर बॉईल करून घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालूयात। यामध्ये आता थोडंसं मीठ घालूयात आणि अर्धा चमचा हळद घालूयात। या पाण्यामध्ये आपल्याला फ्लावर छान उकडून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी फुटली आहे। यामध्ये आता आपण फ्लावर घालूयात। आपण अशा पद्धतीने फ्लावर थोड्या वेळासाठी बॉईल करून घ्यायचा, म्हणजे त्यातले सर्व केमिकल किंवा काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातात। फ्लावर आता छान उकडला गेला आहे। आता हा फ्लावर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि आता गाजर, फ्लावर आणि मटारची भाजी बनवायला सुरुवात करूयात। भाजी बनवण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात। तेल छान गरम झाले की त्यात अर्धा चमचा जिरे घालूयात आणि जिरे छान तडतडले की त्यात अर्धा चमचा हळद घालूयात। यामध्ये आता बारीक कट केलेले टोमॅटो घालूयात। मी इथे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत। आता हे टोमॅटो छान परतून घेऊयात। टोमॅटो छान परतले आहे। यामध्ये आता सुके मसाले ॲड करूयात। यामध्ये आता 1 चमचा घरगुती काळा मसाला घालूयात। हा घरगुती काळा मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तेव्हा तुम्ही तोही व्हिडिओ नक्की चेक करा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे वरती आय बटनवरती देईल। यामध्ये आता अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। हा मसाला आपल्याला 1-2 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झाला आहे। यामध्ये आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालूयात। हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी मी कांदा आणि खोबरं छान भाजून घेतले आणि मग ते एकत्र वाटून घेतले आहे। आता मसाला छान परतून झाला आहे। यामध्ये आता आपण बॉईल केलेला किंवा उकडलेला फ्लावर घालूयात। स्वच्छ धुतलेले गाजर घालूयात आणि आता हे दोन्ही एकत्र छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता थोडंसं पाणी घालूयात। ही भाजी आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही, त्यामुळे भाजीमध्ये पाणी हे एकदम थोडंसंच वापरायचं। भाजी शिजेल इतपतच पाणी घालायचं। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात। मी हे शेंगदाण्याचे कूट तयार करताना भाजलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून एकत्र वाटून घेतले आहे। हे आता छान मिक्स करून घेऊयात। आणि आता यावरती झाकण ठेवूयात आणि 5-6 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेऊयात। चेक करूयात आता फ्लावर आणि गाजर शिजले आहे का। आता भाजी छान शिजली गेली आहे। यामध्ये आता आपण हिरवे मटार घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। भाज्या आता व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत। आपल्याला फक्त मटार हलकेसे शिजवायचे आहेत, त्यासाठी आपण 2 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवूयात आणि आता ही भाजी छान शिजवून घेऊयात। चेक करूयात आता भाजी तयार झाली आहे का। तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते आहे। तयार झाली झटपट बनणारी अशी फ्लावर, गाजर आणि मटारची भाजी। आता ही भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। ही भाजी तुम्ही पोळी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता।
ही भाजी सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे। तेव्हा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान